थांबवतो. एक महत्वाची बातमी आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये 150हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. न्यूज 18 लोकमतला ठार झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी मिळाली आहे. कोटलीत 100, बैवालपूरमध्ये 40, मुझफ्फराबादमध्ये 28, मुरिदकेमध्ये 19, लिपामध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. 150हून अधिक जण यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे. आणि साधारण सुरुवातीला तर हे मान्यच करायला तयार नव्हते, पण हळूहळू आता ज्या प्रकारे जनाजे निघालेले आहेत त्याच्यानंतर जगाला हे कळतंयच की काय ते नेमकं झालेलं आहे. लपवण्याचा किती प्रयत्न झाला असला तरी. सर प्लीज याच्याबद्दल पण तुमची प्रतिक्रिया. आणि सॉरी तुम्हाला थांबवलं. नाही जे ह्या फिगर ज्या येत आहेत त्याच्याकडे आपण जास्त लक्ष याच्यासाठी देऊ नये की आपण जेव्हा टार्गेट ठरवतो तेव्हा तिथे काही वर्थ हिटिंग असलं तरच ठरवतो. त्यामुळे मी नेहमीच हे सांगत आलेलो आहे की टार्गेट जर आपण ठरवले आणि त्याच्यावर हमला केला तर आपण रिकाम्या बंगल्यांवर आणि रिकाम्या जागांवर आपलं मिसाईल्स खर्च करणार नाही. हे जगाला सुद्धा माहिती आहे आणि सर्वांना माहिती झालं पाहिजे. त्यामुळे आपण जे निवडलेले टार्गेट आहे ते वर्थ द अम्युनेशन वी यूज आहेतच हे लक्षात आलं पाहिजे. या फिगर्स बदलत राहतील, काही होत राहील. बालाकोट झालं तेव्हाही तुम्हाला आठवत असेल, त्याच्यावर खूप शंका कुशंका घेण्यात आल्या. पण आपण ठामपणे याच्यावर फिगर नाही मिळाल्या तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताही आणि यापुढेही की आपण जेव्हा टार्गेट निवडतो ते इंटेलिजन्स कडून आलेल्या दाव्यावरच असतं. त्यामुळे उगाचच आपण कुठल्याही टार्गेटवर हमला करणार नाही. इथे आतंकवादी होते, किती नंबर होता हे तेवढं महत्वाचं नाही. आणि निवडलेले टार्गेट आपण प्रिसाइजली हिट केले आणि हे त्यांचं नुकसान झालेलं आहे. हे आत्ता नाही तर यापुढे कधीही झालं तरी आपल्या जनतेने लक्षात ठेवायचं. किती प्रश्न उठू द्या, पण टार्गेट निवडलेले जर आपण आहे तर ते ॲक्युरेटली आपण हिट करू आणि त्यात त्यांचं नुकसान होईलच. आणि निश्चितपणे आपल्या सैन्याचं कौतुक करायला हवं या गोष्टीसाठी. ज्या प्रकारे निशाणा लावला यावेळेस, आणि नेहमीच ते लावतात पण यावेळेस मात्र जे फोटो सगळे तिकडूनच येत आहेत, तेच देत आहेत, पुरावे तिकडून फेकतायत आपल्याकडे. हे घ्या तुम्ही, आम्हाला मारल्याचे पुरावे, आमच्या बर्बादीचे पुरावे. मला उज्ज्वल निकम सरांना हेच विचारायचं आहे. निकम सर, आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांची ती जी एक पिढी घडवत होते, तिथं एक फॅक्टरी होती, ती फॅक्टरी उद्ध्वस्त झाली हे यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. यातून आपण दहशतवाद्याचा जो त्यांचा सगळा कणा होता, ज्या त्यांचं जे हे होतं ते सगळं आपण डिस्ट्रॉय करण्यात किती यश मिळालं असं तुम्हाला वाटतंय? मिलाजी, स्पष्ट सांगायचं म्हणजे आपलं लिमिटेड उद्दिष्ट या वेळेला होतं. हे काही फुल फ्लेज वॉर नाही. हा लिमिटेड डिस्ट्रॉय टार्गेटेड प्लेसेस हा प्रामुख्याने उद्देश होता. मगाशी चाफेकरजींनी सांगितलं अतिशय किती मेले याला महत्व नाही, परंतु आम्ही टार्गेट्स व्यवस्थित हिट केले की नाही हा महत्वाचा प्रश्न होता. विशेषतः मगाशी बोलताना एक गोष्ट मी सांगेल की ह्या ऑपरेशन सिंदूरला महत्व एवढ्या करता आहे की ह्या अतिरेक्यांनी आपल्यामध्ये, आपल्या जनतेमध्ये डिव्हाइड ऑन रिलीजन बेसिस करण्याचा प्रयत्न हा काही तू हिंदू आहे का मुस्लिम आहे का या वेळेलाच केला पहलगामला असं नाही आहे. मी मुद्दामून तुम्हाला सांगेल की 2008ला 26/11/2008ला मुंबईवरती हल्ला झाला. हॉटेल ताज मध्ये देखील ह्या दहशतवाद्यांनी जिथे 3-3, 4-4 होस्टेजेस घेतले होते, त्या होस्टेजेसना देखील ते विचारत असत की तू कोण आहे, काय करतोस. आणि मुद्दामून एका बँकेचा, आंध्र प्रदेशचा एका बँकेचा चेअरमन होता, त्याने घाबरून सांगितलं की मी टीचर आहे. ह्या अतिरेक्यांनी त्यांच्या आकाला सांगितलं, कारण प्रत्येकाजवळ मोबाईल होते, कि हा टीचर है. तो आका तिकडनं म्हणाला, गधे टीचर कभी 5 स्टार में रहता क्या, मारो उसको. त्याला मारल्यानंतर त्याने सांगितलं की मी बँकेचा चेअर, त्याचा आम्ही पुरावा घेतलाय. आता तुम्हाला आपल्या इंटेलिजन्सचं महत्व सांगतो, जास्त गोष्टी उघड करणार नाही,
परंतु ज्या वेळेला कराचीवरून हा हल्ला मॉनिटर केला जात होता 26/11चा, हा त्यावेळेला कंट्रोल रूम मध्ये ज्या 4 व्यक्ती बसल्या होत्या त्यातली एक व्यक्ती आपल्या भारतातली होती. तिचं नाव होतं अबू जिंदाल. त्या अबू जिंदालला ISI ने टार्गेट दिलं. तो तिथून निघाला कराचीहून. सौदी अरेबियाला आल्यानंतर आपण त्याला पकडला आणि त्याच्या विरुद्ध आज ट्रायल आमची चालू आहे. आम्ही